बोरगाव मंजू येथील संत गजानन महाराज कला महाविद्यालयामध्ये 3 फेब्रुवारीच्या मध्यरात्री विद्युत अतिदाबामुळे कॉलेजमधील विद्युत उपकरणे जळून खाक झाली आहे। याबाबत सविस्तर माहिती कॉलेजच्या प्राचार्या सौ डॉक्टर पूजाताई सपकाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉलेजमधील 15 ते 20 फॅन व 10 कॉम्प्युटर, कॉलेजमधील लाईट इन्व्हर्टर, बोरमधील मशीन व कॉलेजमधील वायरिंग जळून खाक झाले। त्यामुळे कॉलेजचे अंदाजे 3 ते 4 लाखांचं नुकसान झाल्याचं कॉलेजच्या प्राचार्या पूजाताई सपकाळ यांनी सांगितलंय। याबाबत विद्युत वितरण कंपनीचे अभियंता योगेश केसाळे यांच्या सांगण्यावरून तलाठी अहवाल घेऊन विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयामध्ये सादर करावा। तसेच वितरण कंपनीचे निरीक्षक सुप्रिया गोगले यांनी कॉलेजमध्ये येऊन पाहणी केली आहे। सदर नुकसान भरपाईचा तलाठ्यामार्फत पंचनामा करून कार्यालयाला सादर करावा, जेणेकरून पुढील कारवाई करता येईल असं वितरण कंपनीचे अभियंता योगेश केसाळे यांनी सांगितलंय। आमच्या रिपोर्टरनं कॉलेजमध्ये जाऊन पाहणी केली असता कॉलेजमधील सर्व कॉम्प्युटर, इन्व्हर्टर, लाईट, फॅन, वायरिंग तसेच बोर मशीन जळून खाक झाल्याचं दिसून येत आहे।